तुमच्या माहितीकरता सांगतो, रक्तातलं ट्रायग्लिसराईड्स वाढणं हे कोलेस्ट्रॉलपेक्षा सुद्धा जास्त धोकेदायक असतं. म्हणजे जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतो ना, त्यावेळेस शरीर त्याचं रूपांतर ट्रायग्लिसराईड्स मध्ये करतं. म्हणजे ते चरबीच्या पेशींमध्ये त्याला साठवून ठेवतं. आणि याच्यातली सगळ्यात पहिली निशाणी म्हणजे तुमची पोटावरती वाढलेली चरबी. आता याचा मुख्य संबंध जो आहे तर ते आपल्या आहारामध्ये जे काही रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात किंवा जी साखर असते, किंवा जेव्हा आपण पांढरा भात खातो, मैदा खातो, साखर किंवा गोड पेय घेतो, त्यावेळेस अशा वेळेस शरीरामध्ये रक्तातली साखरेची पातळी वाढते आणि ही साखर नियंत्रित करण्यासाठी इन्शुलिन नावाचं एक हॉर्मोन तयार होतं. परंतु जर हे वारंवार आपण चुकीच्या आहारामुळं आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे इन्शुलिन रेजिस्टन्स तयार झालेला असतो. परिणामी काय होतं की आपलं लिव्हर जास्त प्रमाणामध्ये ट्रायग्लिसराईड्स बनवायला लागतं आणि मग याच्यामुळे वजनसुद्धा झपाट्याने वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो काही ट्रायग्लिसराईडचा जो धोका असतो तर याच्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात, की ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये आम्ही ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो, ज्याच्यामुळं हार्ट अटॅक येऊ शकतो, त्याच्यामुळे पॅरालिसिस लकवा होतो. या गोष्टींची शक्यता अनेक पटीने वाढते. इतकंच नाही तर जर याची जर ट्रायग्लिसराईडची पातळी 500च्या वर जर गेली तर पँक्रियाटायटिस नावाचा एक गंभीर आजारसुद्धा होतो, की ज्याच्यामध्ये आपले जे स्वादुपिंड आहे त्याला इन्फ्लामेशन होत असतं, जे जीव घेणं ठरू शकतं. आणि हे ट्रायग्लिसराईड्स कमी करणं सुद्धा खूप सोपं आहे. फक्त रिफाईंड कार्बोहायड्रेट्स कमी करा, आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवा आणि रोज किमान 30 मिनिटं तरी चांगला व्यायाम करा. ही आरोग्यासाठी तुम्ही छोटीशी जर गुंतवणूक केली तर तुम्हाला उद्या हे मोठ्या आजारापासून नक्कीच वाचू शकेल. धन्यवाद.